नमस्कार मंडळी, आज होळी दहनाच्या निमित्ताने पिठाचा दिवा करून होळीत अर्पण केल्याने आपल्याला काय फायदे होतात हे जाणून घेऊयात। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा। एक म्हण आहे बघा ना, सगळी सोंग आणता येतील पण पैशाचं सोंग आणता येत नाही, म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाहीत। हे लक्षात घेऊन आपल्या सणाचा आनंद डबल करण्यासाठी होळीच्या निमित्ताने एक तोडगा सांगणार आहे, जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकू। सुख, दुःख, नफा, तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण कधी कधी वाईट वेळ फार आपली साथ सोडत नाही। अशा परिस्थितीत माणसाला धर्म, ज्योतिष्य, युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो। तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्याचा उपयोग होऊ शकेल। होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरते। याशिवाय हा उपाय जीवनात आर्थिक अडथळे दूर करतो। या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळेही दूर होतात। याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो। पिठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात राईचे तेल भरावे। त्यात थोडे काळे तीळ, थोडे कुंकू आणि अक्षता टाकाव्यात। त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या आगीत अर्पण करावा। आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करावी। दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये। होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने सुरू ठेवत दर अमावास्येला कणकेचा दिवा लावून आड रस्त्याला ठेवला तरी देखील आर्थिक अडचणी दूर होतात। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।